तर विद्यार्थी मित्रांनो, आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तर जसं की आपण आपल्या YouTube चॅनलवर सायन्स विषयाचे लेक्चर्स सिरीज सुरू करणार आहोत. त्या सिरीजमधला आजचा पहिला लेक्चर आपण स्टार्ट करूयात. मॉडर्न पिरियडिक टेबल म्हणजे आधुनिक आवर्त सारणी. मराठी आणि इंग्लिशमध्ये मी दोन्ही प्रकारे शिकवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला. मोस्ट प्रोबेबली आपण इंग्लिशमध्ये आपण सगळं सिलेबस बघणार आहोत, कारण इंग्लिशमध्ये आपल्याला सगळे वर्ड्स लगेच कळतात. आता आधुनिक आवर्त सारणी या विषयाबद्दल, या टॉपिकबद्दल आपण सगळं डिटेलमध्ये बघणार, की आयोगाने याच्याबद्दल कुठले कुठले प्रश्न विचारले, आयोग कोणत्या प्रकारे प्रश्न विचारू शकतो, मागील प्रश्न काय होते, त्यांचे आन्सर्स कसे शोधायचे, आन्सर्स कसे लिहायचे, आन्सर्स ऑप्शन्स कसं सिलेक्ट करायचं, आपण या सगळ्या गोष्टी, या बाबी या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत. चला तर मग स्टार्ट करूया. आधुनिक आवर्त सारणी. ओके, ऑडिओ व्हिडिओ क्लिअर. ओके, आधुनिक आवर्त सारणी. आता या टॉपिकमध्ये आपल्याला बघा काय शिकायचं, की मॉडर्न पिरियडिक टेबल, त्याला आपण पिरियडिक टेबल म्हणतो. सिंपल 10वी मध्ये पण आपण शिकलो, 10वी 11वी 12वी मध्ये पण या गोष्टी आपण शिकलेलो असतो. 10वी पर्यंत सगळ्यांना माहिती आहे की व्हॉट इज मीन बाय पिरियडिक टेबल. आता बघा, आवर्त सारणी म्हणजे याला काय म्हणतो आपण, ही आता आपण आधुनिक बघणार. आधुनिक आवर्त सारणी, त्याला म्हणतो आपण मॉडर्न पिरियडिक टेबल. मॉडर्न पिरियडिक टेबल. ओके, मॉडर्न पिरियडिक टेबल. आता बघा, पिरियडिक टेबल बद्दल आपण जर सांगायचं म्हटलं, तर पिरियडिक टेबल ही खूप, केमिस्ट्री म्हटलं तर केमिस्ट्री मधला सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे. कारण ज्या गोष्टी पण आपण समोर शिकणार आहोत, त्या गोष्टींमध्ये आपले एलिमेंट्स येतात, बरोबर. एलिमेंट्स येणार आहेत, त्या एलिमेंट्स बद्दल आपल्याला माहिती हवी, की कुठला एलिमेंट कुठे प्रेझेंट असतो. जसं की आयोगाने एकदा प्रश्न विचारलेला होता, की आवर्त सारणीमध्ये 4 ब्लॉक्स आहेत, एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक आणि एफ ब्लॉक. तुम्हाला काही एलिमेंट्स दिले होते आणि विचारलं होतं, की पी खंडामध्ये कुठल्या टाइपचे एलिमेंट्स प्रेझेंट आहेत. 4 ऑप्शन्स दिलेले, 4 ऑप्शन्स पैकी तुम्हाला विचारलं होतं, की या ऑप्शन्स पैकी पी खंडामध्ये कुठल्या टाइपचा एलिमेंट प्रेझेंट आहे. तर या गोष्टी आपल्याला कधी कळणार, जर आपल्याला पिरियडिक टेबलचं क्लासिफिकेशन, पिरियडिक टेबलमधले कुठल्या कुठल्या गोष्टी प्रेझेंट आहेत, कुठले मेटल्स आहेत, कुठले नॉन मेटल्स आहेत, कुठले मेटलॉइड्स आहेत, या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती हव्या आहेत. ओके, आता बघा, पिरियडिक टेबल बद्दल जर आपण म्हणायचं म्हटलं, पिरियडिक टेबल जसं 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 डिस्कवरी होत गेली, रिसर्च होत गेला, तसे तसे एलिमेंट्स आपल्याला सापडत गेले. आता या एलिमेंट्सला, इतके सारे एलिमेंट्स जर आपल्याला मिळाले, तर त्याला प्रॉपरली आपल्याला अरेंज करायचं होतं. अरेंज करण्यासाठी पिरियडिक टेबल हा कन्सेप्ट उदयास आला. तर आपण फादर ऑफ पिरियडिक टेबल जर म्हटलं तर मेंडेलिव्हज, दिमित्री मेंडेलिव्हज हे सायंटिस्ट होते. त्यांनी पिरियडिक टेबलची सगळ्यात पहिले मांडणी सुरुवात केली. सगळ्यात पहिले त्यांनी आवर्त सारणीची मांडणी केली. त्यांनाच आपण म्हणतो फादर ऑफ पिरियडिक टेबल. कोण? दिमित्री मेंडेलिव्हज. लक्षात ठेवा, मेंडेलिव्हज आपण समोर लिहून देणार तुम्हाला. मेंडेलिव्हज हे फादर ऑफ पिरियडिक टेबल होते. ठीक आहे. आता बघा, तर मेंडेलिव्हजच्या आधी पण काही सायंटिस्ट आले, जसं की एक एक दो सायंटिस्ट, प्रौस्ट म्हणून एक सायंटिस्ट आलेला होता, की त्यांनी म्हटलं की सगळे एलिमेंट हे हायड्रोजन सारखे असतात, हायड्रोजन पासून बनलेले असतात. पण ती कुठेतरी थेरी फेल झाली. ओके, ती थेरी कुठेतरी फेल झाली. त्यानंतर मेंडेलिव्हजच्या आधी मग आपला डोबेनियर ट्रायड आलेत. डोबेनियर ट्रायड मधलं डोबेनियरचे त्रिके, त्याला आपण मराठीमध्ये काय म्हणू, डोबेनियरचे त्रिके, डोबेनियर ट्रायड. त्यांनी काय केलं, की एलिमेंटचे 3-3 सेट्स बनवले. तर त्या 3 सेटमध्ये त्यांना कळालं, की पहिल्या एलिमेंटचा आणि शेवटच्या एलिमेंटचा जो ॲटॉमिक मासचा एव्हरेज आहे, तो मधल्या एलिमेंटच्या ॲटॉमिक मास इतका असतो. अप्रॉक्सिमेटली, म्हणजे जवळपास जवळपास म्हटलंय त्यांनी. आपला दिमित्री मेंडेलिव्हजच्या पहिले कोण कोण आलं? डोबेरिनियर ट्रायड. डोबेरिनियरनी काय सांगितलं, की 3 एलिमेंटचा सेट बनवला त्यांनी. त्या सेट बद्दल त्यांनी असं म्हटलं, की पहिला एलिमेंट आणि जो शेवटचा, जसं की आपण हे एक एक्झाम्पल घेऊया. जसं माझ्याकडे आहे लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम, हे 3 एलिमेंट्स आहेत, बरोबर. आता याचा मास नंबर 7 आहे आणि याचा मास नंबर आहे 39. आता जर 7 आणि 39 चा जर आपण ऍव्हरेज घेतला, द ऍव्हरेज ऑफ फर्स्ट अँड लास्ट एलिमेंट इज द मास ऑफ मिडल एलिमेंट, अप्रॉक्सिमेट. जर दोघांचा ऍव्हरेज घेऊ आपण, बघा
7 + 39 डिवायडेड बाय 2 हे किती येणार? हे येणार अप्रॉक्सिमेटली 23. तर हे 23 कशाचं मास झालं? ॲटॉमिक मास ऑफ सोडियम. हे कोणी सांगितलं आपल्याला? डोबेरेनियरने. बरोबर. यांनी थोडेफार त्रिके दिलेत. नंतर ही थेअरी पण कुठेतरी लिमिटेड झाली. त्यानंतर न्यूलँड्स आला. न्यूलँड्स ऑक्टेव्हज म्हणजे न्यूलँड्सची अष्टके. तर न्यूलँड्सनी काय म्हटलं, की जसं आपले म्युझिकल नोट्स असतात सा रे गा मा पा धा नी सा. तर त्याने काय म्हटलं, पहिला एलिमेंट आणि जो 8th एलिमेंट आहे, त्या दोघांच्या प्रॉपर्टीज काय असतात? सेम असतात. बघा आता त्यांनी काय म्हटलं, की पहिला आणि नेक्स्ट 8th एलिमेंट्स या दोघांच्या प्रॉपर्टीज सेम असतात. तर तो पण थोडेफार एलिमेंट्स आपला अरेंज करू शकला. कोण? न्यूलँड्स ऑक्टेव्हज. न्यूलँडची अष्टके. ते पण मी समोर तुम्हाला सांगणार आहे. आजचा टॉपिक आहे आधुनिक आवर्त सारणी. या एलिमेंट्सना लक्षात कसं ठेवायचं, याच्यावर कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात, हे आपण सगळं बघणार आहोत. बरोबर. नंतर आला आपला मेंडेलिव्हज. मेंडेलिव्हज इज द फादर ऑफ पिरियॉडिक टेबल. त्यांनी आपल्याला सांगितलं, की काही ग्रुप्स असतात, काही पिरियड्स असतात. त्यांनी जवळपास बऱ्याचशा एलिमेंट्सचं क्लासिफिकेशन दिलेलं. त्याचे काही ड्रॉबॅक्स पण होते. ड्रॉबॅक्स पण आपण डिस्कस करणार आहोत. ओके. त्यानंतर नेक्स्ट आला लॉथरमियर, एक सायंटिस्ट होता. मी जस्ट तुम्हाला एक ब्रीफ इंट्रोडक्शन देतोय, की काय काय झालं होतं. लॉथरमियर आलं. लॉथरमियर काय म्हटलं, की एलिमेंट्स थोडेसे वेव्स टाइप अरेंज केले आपण. ॲटॉमिक व्हॉल्यूम वर्सेस ॲटॉमिक नंबर. नंतर आला हेनरी मोझली. हेनरी मोझली यांनी आपल्याला मॉडर्न पिरियॉडिक टेबल बद्दल सांगितलं. मॉडर्न पिरियॉडिक टेबल बद्दल कोण सांगितलंय? हेनरी मोझली. तर हेनरी मोझलीचं आपण यालाच काय म्हणतो? मॉडर्न पिरियॉडिक टेबल हा कशाचा असतो? मॉडर्न पिरियॉडिक टेबल वॉज गिवन बाय हेनरी मोझली. हेनरी मोझली यांनी दिलेलं आहे. हेनरी मोझली. ओके. हेनरी मोझली इज द हेनरी मोझलीज टेल्स अबाउट द मॉडर्न पिरियॉडिक टेबल. आता यांनी काय म्हटलंय हेनरी मोझलींनी, की बुवा आपला जो आवर्त सारणी आहे ती 4 खंडामध्ये डिव्हाइड केलेली आहे. त्याच्यापैकी 4 खंड असे एस खंड, पी खंड, डी खंड आणि एफ खंड. म्हणजे एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक आणि एफ ब्लॉक. एस ब्लॉक मध्ये काहीतरी एलिमेंट्स असतील, पी ब्लॉक मध्ये काही एलिमेंट्स आहेत, डी आणि एफ ब्लॉक मध्ये पण काही एलिमेंट्स आहेत. तर त्याच्याबद्दल आपण शिकूयात. जसं तुम्हाला हा दिसतोय पिरियॉडिक टेबल, याच्यामध्ये हा जो दिसतोय हा एस ब्लॉक आहे. याला म्हणतो आपण एस ब्लॉक. एस ब्लॉक. हा जो दिसतोय तुम्हाला हा डी ब्लॉक. डी ब्लॉकलाच आपण ट्रान्झिशन एलिमेंट्स म्हणतो. यालाच काय म्हणायचं? ट्रान्झिशन एलिमेंट. ट्रान्झिशन एलिमेंट मोस्टली मेटल्सच असतात. हा जो खंड दिसतो तुम्हाला याला पी खंड म्हणा किंवा ब्लॉक. आता पी ब्लॉक मध्ये मेटल्स, नॉन मेटल्स, मेटलाइट्स सगळे असतात. आता तुम्हाला हा जो दिसतोय, हा झिगझॅग लाईन जो दिसतोय, हा जो दिसतोय याला आपण काय म्हणतो? मेटलाइट्स. हे जे झाले आपले मेटलाइट्स. म्हणजे हे तुम्हाला जे डार्क कलर मध्ये दिलेत ना, सगळे काय झाले आपले मेटलाइट्स. यालाच काय म्हणतो आपण? मेटलाइट्स. हे मेटलाइट्स झाले. ओके. म्हणजे हे पण मेटलाइट्स मध्येच येतात. ओके. हे सगळे काय झाले? मेटलाइट्स. मेटलाइट्स म्हणजे त्या दोघांच्या प्रॉपर्टीज मेटल आणि नॉन मेटलच्या मध्ये असतात. त्याला आपण काय म्हणतो? मेटलाइट्स. आणि त्यानंतर इथे आपल्याला सगळ्यात शेवटी दिसतोय हा एफ खंड म्हणजे एफ ब्लॉक. यालाच काय म्हणायचं? एफ ब्लॉक एलिमेंट्स. देर आर टोटल 4 ब्लॉक्स. एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक अँड एफ ब्लॉक. 4 खंड आहेत. कुठले कुठले? एस खंड, पी खंड आणि डी अँड एफ खंड. बरोबर. देर आर टोटल 4 ब्लॉक्स. एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक अँड एफ ब्लॉक. आता प्रश्न पडतो की एस पी डी एफच का? एबीसीडी पण देऊ शकले असते ना. हा प्रश्न पडतो की आवर्त सारणीमध्ये 4 खंड आहेत एसपीडीएफ, तर त्याला एसपीडीएफच का दिलंय? एबीसीडी पण देऊ शकले असते ना ते लोक. आता याच्या मागे पण काय कारण आहे? जेव्हा डिस्कवरी होत गेली तर त्यांना कळालं एस म्हणजे हा शार्प. त्यांना कळालं एस म्हणजे शार्प. शार्प शेप मिळाला त्यांना. पी म्हणजे त्यांना कळालं की हा झाला प्रिन्सिपल. त्यांनी याला वर्ड दिलं प्रिन्सिपल. प्रिन्सिपल. डी म्हणजे डी यांना म्हटलं की हा असतो डिफ्युज्ड. याला डिफ्यूज म्हटलेलं गेलं. आणि एफ ला म्हटलं त्यांनी फंडामेंटल. तर या 4 बाबींवरनं एसपीडीएफ हे खंड डिसाईड करण्यात आले. प्रश्न पडतो सर एबीसीडी पण देऊ शकले असते. एबीसीडी का नाही दिलं? कारण त्यांनी जेव्हा डिस्कवरी केली तर त्यांना काही शेप्स किंवा काही प्रॉपर्टीज मिळाल्या. त्याच्यावरून त्यांना कळालं की एस म्हटलं की शार्प येतो, पी म्हटलं की प्रिन्सिपल, डी म्हटलं की डिफ्यूज आणि एफ म्हटलं की फंडामेंटल. तर या 4 नावावरनं त्यांनी ठरवलं की आपण यांना एसपीडीएफ म्हणावं. नंतर त्याचं एक्सप्लेनेशन समोर पण देण्यात आलं
एस म्हणजे काय असतं, पी, डी आणि एफ हे प्रॉपर आपण समोर समजून घेऊयात. बरोबर. तर जस्ट तुम्हाला एक जनरल इंट्रोडक्शन कळालं, की आपल्या पिरियडिक टेबलमध्ये 4 ब्लॉक्स असतात. एस-पी-डी-एफ. ओके. काही मेटल असतात, काही नॉन मेटल असतात, काही मेटलाइट्स असतात आणि गॅसेस पण असतात हां. आता आयोग असा प्रश्न विचारू शकतो, राज्यसेवा हो या कंबाईन परीक्षा असो, आयोग असा प्रश्न विचारू शकतो, की आपल्या पिरियडिक टेबलमध्ये एकूण किती गॅसेस आहेत? विचार करा बरं किती गॅसेस आहेत. आता हा जो शेवटचा पिरियड तुम्हाला दिसतो, हा शेवटचा दिसतोय ग्रुप, याला आपण नोबल गॅस म्हणतो. हे नोबल गॅसेस म्हणजे हे टोटल सगळे गॅस झालेत. कोणते-कोणते? हेलियम एक गॅस आहे, निऑन, एर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन आणि रेडॉन. बरोबर. रेडॉन हा एक गॅसच आहे. बस इतकं इतकं लक्षात ठेवा. हा रेडॉन जो आहे ना, रेडॉन, हा रेडॉन आपल्या ॲटमॉस्फिअरमध्ये नसतो. रेडॉन हा ॲटमॉस्फिअरमध्ये नसतो. ॲटमॉस्फिअरमध्ये कोण असतं? हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन आणि झेनॉन. रेडॉन हा गॅस, नोबल गॅस ॲटमॉस्फिअरमध्ये एक्झिस्ट करत नाही. तो रेडिओएक्टिव्ह नोबल गॅस असतो. आता बघा गॅसेस किती झाले आपल्याकडे? 1, 2, 3, 4, 5, 6. त्यानंतर आपला फ्लोरीन गॅस असतो. फ्लोरीन, क्लोरीन गॅस असतो. बरोबर. त्यानंतर ऑक्सिजन गॅस असतो. नायट्रोजन गॅस असतो. किती झाले बघा? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 आणि एक कुठला तरी गॅस असतो अजून. 11 गॅसेस पाहिजेत. नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन आणि रेडॉन आणि एक कुठला असतो आपला? हायड्रोजन गॅस. हायड्रोजन पण गॅसच एक्झिस्ट करतो ना. हायड्रोजन गॅस म्हणजे हा H2 फॉर्ममध्ये एक्झिस्ट करतो. जेव्हा आपण गॅस म्हटलं ना, तर गॅस आपले डायॲटॉमिक मॉलिक्यूलमध्ये एक्झिस्ट करतात. आता बघा गॅसेस म्हटलं की कुठले-कुठले? तुमच्याकडे टोटल किती गॅसेस आहेत? 11 गॅसेस. बघा, एक हायड्रोजन गॅस झाला हायड्रोजन, ऑक्सिजन O2, नायट्रोजन N2, फ्लोरीन गॅस झाला Cl2. हे झाले आपले डायॲटॉमिक. याला काय म्हणतो? डायॲटॉमिक. डायॲटॉमिक म्हणजे असे गॅस त्याच्यामध्ये 2 ॲटम असतील. डायॲटॉमिक म्हणजे 2 ॲटम असलेले, 2 ॲटम असलेले, 2 ॲटम असलेले. म्हणजे ज्याच्यामध्ये 2 ॲटम असतील. अब 2 ॲटम म्हणजे दोन्ही ॲटम सेम असू शकतात किंवा डिफरंट पण असू शकतात. जनरली आपण याला काय म्हणतो? होमो डायॲटॉमिक. होमो म्हणजे 2 सेम ॲटम असलेले. दोघांमध्ये जर 2 सेम ॲटम असतो त्याला आपण म्हणतो होमो. होमो म्हणजे सेम. होमो डायॲटॉमिक मॉलिक्यूल म्हणजे 2 ॲटम असलेले. किती गॅसेस आहेत आपल्याकडे? 1, 2, 3, 4, 5 आणि जे उरलेत ते नोबल गॅस. नोबल गॅस कुठले-कुठले? जर आपण नोबल गॅस म्हटलं, नोबल गॅसेस आपल्याकडे आहेत किती? एक हेलियम आला, निऑन, हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन आणि रेडॉन. मी काय म्हटलं? रेडॉन हा जो नोबल गॅस आहे, ॲटमॉस्फिअरमध्ये नसतो. ॲटमॉस्फिअर मध्ये नसतो. ॲटमॉस्फिअरमध्ये नसतो. हा गॅस ॲटमॉस्फिअरमध्ये आपल्याला मिळत नाही. लक्षात ठेवायचं इम्पॉर्टंट आहे. जर तुम्हाला विचारलं की कुठल्या या खाली दिलेल्या नोबल गॅसपैकी कुठला नोबल गॅस ॲटमॉस्फिअरमध्ये एक्झिस्ट करत नाही, ॲटमॉस्फिअरमध्ये तो कुठला गॅस मिळत नाही, तो गॅस असतो आपला रेडॉन. यालाच काय म्हणायचं? रेडॉन. रेडॉन. हा गॅस कुठला आहे? रेडॉन. ठीक आहे. कळालं इतकं? ओके. हा आपला रेडॉन गॅस आहे. बरोबर. चला तर मग समोर जाऊयात. आता हा जो पिरियडिक टेबल आपल्याला दिसतोय म्हणजे ही आवर्त सारणी. तर या आवर्त सारणीमध्ये काय-काय आहेत ते आपण डिस्कस करूयात. चला तर मग बघूया. मॉडर्न पिरियडिक लॉ. मॉडर्न पिरियडिक लॉ स्टेट दॅट मी तुम्हाला मराठीमध्ये पण याचं सांगेल एक्सप्लेनेशन की मराठीमध्ये पण हा काय-काय असणार याच्यामध्ये. दोन्ही लँग्वेजमध्ये आपण शिकवण्याचा प्रयत्न करूयात. Modern periodic law state that physical and chemical properties of the elements are periodic functions of their atomic number. atomic number तर मॉडर्न पिरियडिक टेबल काय म्हणतो? एलिमेंट्सला अरेंज केलं आपण त्यांच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीजच्या अकॉर्डिंग. ओके. बट त्याचं पिरियडिक फंक्शन्स काय असेल? ॲटॉमिक नंबर. जसं बघा आपण इथे बघूयात. आधुनिक नियतकालिक कायदा म्हणजे मॉडर्न पिरियडिक लॉ. यालाच काय म्हणतो आपण? मॉडर्न पिरियडिक लॉ. असे सांगतो की घटकांचे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म त्यांच्या अनुक्रमांकाची नियतकालिक कार्य आहेत. अनुक्रमांक म्हणजे ॲटॉमिक नंबर. बरोबर. हा प्रश्न आपल्या आयोगाने विचारलेला. ओके. हा याच्यावर प्रश्न आलेला आहे. एमपीएससी मध्ये प्रश्न विचारला. एमपीएससी प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे हा. की आयोगाने जसं माझ्याकडे पेपर आहे तुम्हाला सांगतो मी. तर आयोग काय म्हणतो?
आयोगाने काय म्हटलं, की बुवा एलिमेंट्सला आपण कशा प्रकारे अरेंज करतो, एलिमेंट्सला कशा प्रकारे अरेंज करतो असं आयोग म्हणतो. हां, प्रदीर्घ आवर्त सारणीत किंवा त्यांनी असं विचारलेलं आहे, आधुनिक आवर्त सारणीमध्ये मूलद्रव्यांची मांडणी ह्या त्याच्या डॅश नुसार करतात. तर त्याचे काय? अनुक्रमांक. बरोबर? अनुक्रमांक म्हणजे अनुअंक. ॲटॉमिक नंबरनुसार त्याची मांडणी केल्या जाते. कधी? जेव्हा तुमचा आधुनिक आवर्त सारणी असेल तेव्हा. ॲटॉमिक नंबर म्हणजे अनुक्रमांक. अनुअंक म्हणा किंवा अनुक्रमांक म्हणा. अनुअंक किंवा अनुक्रमांक. इंग्लिशमध्ये ॲटॉमिक नंबर लक्षात ठेवणं खूप सोपं आहे. बेटर वे तुम्ही सायन्स हे थोडंसं इंग्लिशमध्ये प्रिफर करा, म्हणजे सोपं पडतं. हे बघा मराठीमध्ये तर दिलं असणार नो डाऊट. मराठी आणि इंग्लिशमध्ये तुम्हाला प्रश्न दिलेला असतो. पहिले सायन्समध्ये बघा, नाही समजलं तर मग मराठीचा फायदा घेणारच आहोत, बरोबर? त्यामुळे कधी पण सायन्स हा विषय करताना तुम्ही इंग्लिशमध्ये प्रिफर केलं तर बरं पडतं. ठीक आहे. तर प्रत्येक पॉईंटचं आपण मराठीमध्ये पण एक्सप्रेशन बघणार आहोत. तर सेकंड पॉईंट बघूयात. सेकंड पॉईंट काय म्हणतो? मॉडर्न पिरियडिक टेबल इज बेस्ड ऑन मॉडर्न पिरियडिक लॉ अँड एलिमेंट्स आर अरेंज इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक नंबर. तर एलिमेंट्सला कसं अरेंज केलेलं आहे? एलिमेंट्सला अरेंज केलंय त्यांच्या वाढत्या अनुक्रमांकाप्रमाणे. ॲटॉमिक नंबर म्हणजे अनुक्रमांक. इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक नंबर म्हणजे वाढत्या अनुक्रमांकाच्या प्रकारे त्याला अरेंज केलेलं आहे. त्यानंतर बघा, आता या मॉडर्न पिरियड टेबलची काहीतरी फीचर्स आहेत, मग त्याचे इम्पॉर्टंट पॉइंट्स. तर हे आपण डिस्कस करूयात. पहिला पॉइंट सांगतोय बघा, मॉडर्न पिरियडिक टेबल हॅज 18 व्हर्टिकल कॉलम. व्हर्टिकल कॉलम 18 म्हणजे जे उभे उभे जे असतात त्याला आपण कॉलम किंवा ग्रुप्स म्हणतो. किती ग्रुप्स आहेत? जे उभे असतात त्याला आपण ग्रुप्स म्हणतो. असे उभे असतात त्याला ग्रुप्स म्हणतो. है ना? असे काय झाले आपले ग्रुप्स? एलिमेंट्स इन एनी ग्रुप ऑफ द पिरियडिक टेबल हॅव सिमिलर फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज. जसं फॉर एक्झाम्पल लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबेडियम आणि सिझियम, फ्रान्शियम हे काहीतरी आपले एलिमेंट्स आहेत. हे एका ग्रुपमध्ये प्रेझेंट आहेत, बरोबर? एका ग्रुपमध्ये प्रेझेंट आहेत. त्याला म्हणतो आपण फर्स्ट ए ग्रुप. आता हे जे ग्रुपमध्ये एलिमेंट्स प्रेझेंट आहेत यांची फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज, भौतिक आणि रासायनिक प्रॉपर्टीज सगळ्या सेम असतील, बरोबर? यांच्या भौतिक आणि रासायनिक प्रॉपर्टीज सेम असणार. हा यांचा पॉइंट झाला. नाउ नेक्स्ट, आता त्यांनी काय म्हटलं? देर आर टोटल 7 हॉरिझॉन्टल रोज. हॉरिझॉन्टल मतलब अशा म्हणजे अशा, बरोबर? याला काय म्हणतो आपण? रोज. याला काय म्हणतो आपण? रो. जे आडवे असतात ना, आडवे लंब, त्याला आपण काय म्हणतो? रोज म्हणतो. आता बघा, त्याला रोज किंवा आपण काय म्हणतो त्याला? देर आर टोटल 7 पिरियड्स. पिरियड्स म्हणतो, लक्षात ठेवा पिरियड्स. आता पहिला पिरियड काय म्हणतो बघा? फर्स्ट पिरियड इट कंटेन्स जस्ट 2 एलिमेंट्स दॅट आर हायड्रोजन अँड हिलियम. आता मी तुम्हाला पिरियडिक टेबल मध्ये सांगतो. पहिला पिरियड बघा हा. तर पहिल्या पिरियडमध्ये तुम्हाला हायड्रोजन आणि हिलियमच दिसणार बघा. हा पहिला पिरियड, जिथे मी डार्क करतो केलं. पहिल्या पिरियडमध्ये तुम्हाला काय दिसतं? फर्स्ट पिरियडमध्ये तुम्हाला फक्त हायड्रोजन आणि हिलियम दिसतोय, बरोबर? तर हा सगळ्यात शॉर्ट पिरियड झाला ना, याच्यामध्ये 2च एलिमेंट आहेत. आपण असं पण म्हणू शकतो. यू आर गेटिंग माय पॉइंट? समजतं सगळ्यांना? आता त्यांनी समोर बघा काय म्हटलंय, इज कॉल्ड एज द शॉर्टेस्ट पिरियड. विचारू शकतो शॉर्टेस्ट पिरियड कुठला? फर्स्ट पिरियड. फर्स्ट पिरियड हा सगळ्यात लहान पिरियड मानला जातो, कारण त्याच्यामध्ये 2च एलिमेंट्स असतात. कुठले कुठले? हायड्रोजन अँड हिलियम. हायड्रोजन पण गॅस आहे आणि हिलियम पण आपला गॅस आहे. बघा नेक्स्ट पॉइंट, सेकंड अँड थर्ड पिरियड हे बघूयात आपण. इट कंटेन्स 8 एलिमेंट्स अँड आर कॉल्ड एज शॉर्ट पिरियड. हे पण शॉर्ट पिरियड. हा शॉर्टेस्ट झाला, एकदम शॉर्ट, सगळ्यात छोटा. त्याच्यापेक्षा थोडा मोठा म्हटलं की हा झाला शॉर्ट पिरियड. आता सेकंड अँड थर्ड पिरियड जर म्हटलं तर आपण पिरियडिक टेबल मध्ये बघूयात. बघा, हा फर्स्ट पिरियड झाला, हा सेकंड, हा थर्ड पिरियड, बरोबर? हे काय झाले? शॉर्ट पिरियड. त्याच्यामध्ये 8 एलिमेंट असतात. या दोघांमध्ये पण किती एलिमेंट्स आहेत? या दोघांमध्ये पण 8 एलिमेंट्स आहेत. जसं मी याला कंबाईन करून लिहितो. ह्या दोघांमध्ये किती आहेत? 8 एलिमेंट्स आहेत. तुम्हाला समजतंय नाही समजतंय प्लीज कृपया करून मला कमेंटमध्ये सुचवा, जेणेकरून तुम्हाला मला सांगा की इंग्लिशमध्ये समजतंय, इंग्लिश मराठी कॉम्बिनेशन ठीक आहे. काही लोकांना असेल की सर प्रॉपर इंग्लिशमध्ये शिकवा, काही लोकांचं असेल सर मराठीमध्ये शिकवा. पण मला असं वाटतं की इंग्लिश आणि मराठी दोन्ही कॉम्बिनेशन मधून शिकलं तर हे बरं पडतं. आणि आपल्याला आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये दोन्ही मध्ये आपला क्वेश्चन ट्रान्सलेट केलेला असतो, मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये.
आपल्याला जे बेटर पडतं ते आपण यूज करू शकतो. झालं, सेकंड आणि थर्ड समजला. आता नेक्स्ट बघूयात. आता समोर फोर्थ पॉइंट बघूयात आपण, की फोर्थ अँड फिफ्थ पिरियड इट कंटेन्स 18 एलिमेंट्स. असं पण विचारू शकतात, की चौथ्या असे किती ग्रुप पिरियड्स आहेत त्याच्यामध्ये 18 एलिमेंट्स आहेत, असा प्रश्न बनू शकतो. तर आपण काय म्हणू शकतो, की इट कंटेन्स 18 एलिमेंट्स अँड आर कॉल्ड एज लाँग पिरियड. याला आपण लाँग पिरियड म्हणतो. कुठला पिरियड लाँग आहे? हा चौथा आणि पाचवा. चौथा आणि हा बघा, हा फोर्थ पिरियड आणि हा फिफ्थ पिरियड, बरोबर. हे दोन पिरियड कसे लाँग पिरियड आहेत. याला आपण लाँग पिरियड म्हणूयात. हे जे करतो ना मी डार्क, हे झाले आपले लाँग पिरियड. कुठले कुठले? फोर्थ आणि फिफ्थ, हे आपले लाँग पिरियड झालेत. ओके. नाउ नेक्स्ट पॉइंट बघूयात. आता आयोगाचा प्रश्न विचारण्याची पद्धत थोडीशी बदललेली आहे. थोडंसं त्यांनी डीपमध्ये विचारणं सुरू केलेलं आहे. तर थोडंसं आपल्याला डिटेलमध्ये नॉलेज असलेलं कधी पण बेटर पडतं. कधी पण फायद्याचं असतं. नाउ सिक्स्थ पिरियड बघा काय म्हणतो. सिक्स्थ पिरियड, देर आर 32 एलिमेंट्स. इट हॅज 14 एलिमेंट सिरीज कॉल्ड एज लॅन्थेनाइड. आपण याला लॅन्थेनाइड म्हणतो. लॅन्थेनाइडमध्ये 14 एलिमेंट असतात. इम्पॉर्टंट पॉईंट आहे की लॅन्थेनाइडमध्ये किती एलिमेंट असतात? 14 एलिमेंट्स. सिरीज प्लेस सेपरेटली बिलो द मेन बॉडी ऑफ द पिरियडिक टेबल. तर हे काय म्हणतात, लॅन्थेनाइड्सला आपण सगळ्यात खाली ठेवलेलं आहे. बघा, हे जे असतात ना, हे याला आपण लॅन्थेनाइड्स म्हणतो. हे जे असतात त्याला काय म्हणतो आपण? लॅन्थेनाइड्स. याला लॅन्थेनाइड म्हणायचं. आणि हे 14 असतात बघा. हे जे लॅन्थेनाइड्स तुम्हाला दिसतील हे टोटल 14 असतील. 14 लॅन्थेनाइड आहेत. हे बघा, हे दिसतात तुम्हाला. त्याला मी आता अंडरलाईन केलंय, हे ब्रॅकेटमध्ये लिहिलंय. हे टोटल तुमचे 14 लॅन्थेनाइड्स आहेत. किती लॅन्थेनाइड्स असतात? 14 लॅन्थेनाइड्स. ओके. लॅन्थेनम पासून तर ल्युटेशियम पर्यंत. याचे नावं लक्षात ठेवायचे कसे हे तुम्हाला मी हे सगळं सांगेल. आता जस्ट बस याचं इंट्रोडक्शन आणि काय काय प्रश्न विचारू शकतात हे आपण बघूयात. नाउ नेक्स्ट. आता लॅन्थेनाइड्स सिरीज आर कॉल्ड एज रेअर अर्थ एलिमेंट्स. आता रेअर अर्थ एलिमेंट्स म्हणजे हे अर्थमध्ये कमी प्रमाणात सापडतात आणि हे प्रॉपर ठिकाणी सापडतात. प्रत्येक विशिष्ट भागामध्ये हे आपल्याला मिळतात. जसं युरॅनियम. आता युरॅनियम हा लॅन्थेनाइडचा एलिमेंट आहे, बरोबर. आता मला सांगा, युरॅनियम झाला किंवा ऍक्टिनियम. आता जसं बघ, युरॅनियम खाली आहे. युरॅनियम हा ऍक्टिनाइडचा एलिमेंट झाला. युरॅनियम, याला आपण युरॅनियम म्हणतो. युरॅनियम इज प्रेझेंट इन ऍक्टिनाइड सिरीज. युरॅनियम इज प्रेझेंट इन ऍक्टिनाइड सिरीज. आता हा जो युरॅनियम आहे, मला सांगा युरॅनियम हा कुठे प्रत्येक ठिकाणी सापडतो का? नाही. युरॅनियम हा विशिष्ट भागात सापडला जातो. म्हणून आपण काय म्हणतो, की हे जे लॅन्थेनाइड झाले किंवा ऍक्टिनाइड झाले, आपण त्याला काय म्हणतो? रेअर एलिमेंट्स म्हणतो. रेअर अर्थ एलिमेंट्स म्हणजे हा आपल्याला अर्थमध्ये प्रत्येक ठिकाणी सापडत नाही. हे काही विशिष्ट ठिकाणी सापडतात. म्हणून त्याला आपण काय म्हणतो? रेअर अर्थ एलिमेंट्स. दे आर ऑल्सो कॉल्ड एज रेअर अर्थ एलिमेंट्स. आता बघा, सेव्हन्थ पिरियड काय म्हणतो? इन सेव्हन्थ पिरियड it it is incomplete period. It is incomplete period and a series of 14 elements called actinides. याच्यामध्ये पण 14 एलिमेंट असतात बघा. 14 एलिमेंट असणाऱ्या दोन सिरीज असतात, त्याला एफ ब्लॉक म्हणतो आपण. एफ ब्लॉक मध्ये दोन सिरीज असतात. कुठल्या कुठल्या? एक असते तुमची लॅन्थेनाइड सिरीज, याला म्हणतो आपण लॅन्थेनाइड. लॅन्थेनाइड सिरीज मध्ये असतात 14 एलिमेंट. याच्यामध्ये 14 एलिमेंट असतात. आणि एक असते तुमची ऍक्टिनाइड सिरीज, ऍक्टिनॉइड सिरीज, आणि याच्यामध्ये असतात 14 एलिमेंट, बरोबर. 14 एलिमेंट्स. आणि ए ब्लॉकला आपण काय म्हणतो? रेअर अर्थ एलिमेंट. रेअर अर्थ एलिमेंट म्हणजेच असे एलिमेंट जे आपल्याला पृथ्वीच्या क्रस्ट मध्ये, त्याला आपण क्रस्ट म्हणतो, अर्थ क्रस्ट मध्ये आपल्याला ते प्रत्येक ठिकाणी मिळत नाहीत, बरोबर. अशा एलिमेंट्सला आपण काय म्हणतो? रेअर अर्थ एलिमेंट. जसं की मी तुम्हाला युरेनियमचं एक्झाम्पल सांगितलेलं, बरोबर. बाकी तुम्हाला जर मराठीमध्ये असेल पाहिजे असेल तर हे तुम्ही एकदा वाचू शकता. ओके. हा, 18 अनुलंब असतात असतात ज्यांना समूह म्हणतात. समूह म्हणजे ग्रुप झालं, समूहालाच ग्रुप म्हणतात. 7 आडव्या पंक्ती, पंक्ती म्हणजे पिरियड म्हणतात, ज्यांना पूर्णविराम म्हणतात. पूर्णविराम म्हणजे पिरियड झालं. ओके. या सगळ्या गोष्टी आपण बघितल्यात. मराठीमध्ये पण मी तुम्हाला सांगितलं आणि इंग्लिशमध्ये पण सांगितलंय. ओके. तर आता पिरियडिक टेबलमध्ये प्रश्न कसे विचारू शकतात हे बघूयात आपण. आता मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये काय काय होतं बघा. जसं की पहिला पिरियड सांगितला मी तुम्हाला. आता जसं पहिला पिरियड आपण बघितला, हा हायड्रोजन टू हिलियम, सगळ्यात छोटा पिरियड झाला, बरोबर.
आता इकडे होतं काय बघा, जसं मी वरून खाली येतो, जसं मी पहिला ब्लॉक तुम्हाला सांगतो. फर्स्ट ब्लॉक बघा. आपला जसा हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सीझियम आणि फ्रान्शियम. आता याच्यामध्ये काय असतं, की हायड्रोजन सगळ्यात छोटा झाला. खाली-खाली जसं-जसं जाऊ ना, तशी-तशी साईज वाढत जाते. साईज म्हणजे त्याचा आकार वाढत जातो. लिथियमचा आकार वाढला, सोडियमचा आकार अजून वाढला, पोटॅशियम आकार इन्क्रीज झाला, वाढत चालला बघा. आकार वाढत जातोय. जसं आपण वरून खाली जातोय, तसं-तसं आकार वाढत जाणार. तो आपण असं म्हणू शकतो, इन पिरियॉडिक टेबल म्हणजे आवर्त सारणीमध्ये, इन पिरियॉडिक टेबल आवर्त सारणीमध्ये टॉप टू बॉटम म्हणजे वरून खाली जाताना, टॉप टू बॉटम वरून खाली जाताना ॲटॉमिक साइज, ॲटॉमिक साइज म्हणजे ॲटमचा आकार, ॲटॉमिक साइज इन्क्रीजेस म्हणजे वाढत जाते. इन्क्रीज हा इम्पॉर्टंट पॉइंट आहे. खूप खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे. जसं आपण वरून खाली येत जाणार, तशी ॲटॉमिक साइज वाढणार. आता ॲटॉमिक साइज वाढण्याच्या मागे कारण काय आहे बघा? जसं तुमच्याकडे लिथियम आहे. लिथियमचा ॲटॉमिक नंबर असतो 3 आणि याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असतं 2,1 बरोबर. पहिल्या शेलमध्ये हा झाला फर्स्ट शेल, याला पहिली कक्षा म्हणू आपण. फर्स्ट शेल आणि हा झाला आपला दुसरा शेल. याला आपण म्हणतो सेकंड शेल. सेकंड कक्षा, दुसरी कक्षा. जी सगळ्यात शेवटची कक्षा सेकंड शेल म्हणजे आउटर मोस्ट म्हणजे शेवटची कक्षा आपण म्हणू त्याला. आउटर मोस्ट शेल. आउटर मोस्ट शेल म्हणजे शेवटची कक्षा. ओके. शेवटचा शेल. शेवटची कक्षा आपण त्याला म्हणू. ठीक आहे. शेवटची कक्षा म्हणजे शेवटची कक्षा किंवा आपण त्याला व्हॅलेन्स शेल पण म्हणतो. त्यालाच काय म्हणायचं व्हॅलेन्स शेल. व्हॅलेन्स शेल म्हणजे सगळ्यात शेवटचा शेल. आपण त्याला काय म्हणतो शेवटचा शेल. शेवटचा शेल. तर त्याच्यामध्ये काय असतं? शेवटच्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 1. हां, जर शेवटच्या शेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन असेल तर त्याची व्हॅलेन्सी पण 1 असते. व्हॅलेन्सी बघा त्याची एक प्रॉपर्टी व्हॅलेन्सी म्हणजे number of electrons present in outermost shell. Number of electrons present in valence shell, present in outermost shell or valence shell. Outermost or valence shell. आता मला सांगा, आपण याला असं म्हणू शकतो, की शेवटच्या शेलमध्ये आपल्या एलिमेंटचे किती इलेक्ट्रॉन्स आहेत? तर बघा लिथियममध्ये शेवटच्या शेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे. तर लिथियमची व्हॅलेन्सी किती झाली? सो देअरफॉर व्हॅलेन्सी ऑफ लिथियम इज 1 बरोबर. व्हॅलेन्सी ऑफ लिथियम इज 1. लिथियमची व्हॅलेन्सी किती झाली? 1. आता या पिरियडमध्ये या ग्रुपमध्ये बघा सगळ्यांची व्हॅलेन्सी 1 आहे, कॉमन आहे. सेम ग्रुप आहेत ना, एका ग्रुपमध्ये प्रेझेंट आहेत. जर एलिमेंट्स एका ग्रुपमध्ये असतील तर त्यांची व्हॅलेन्सी सेम असते बरोबर. व्हॅलेन्सी त्यांची काय असते? सेम असते. सारखी व्हॅलेन्सी असते. हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सीझियम, फ्रान्शियम या सगळ्यांची व्हॅलेन्सी सेम आहे. बरोबर? हा पॉइंट इम्पॉर्टंट आहे. एलिमेंट्स प्रेझेंट इन सेम ग्रुप शोज सेम व्हॅलेन्सी. एका ग्रुप मधील एलिमेंट्सची व्हॅलेन्सी सारखी असते. ओके. आपण जर एलिमेंट एका ग्रुपमध्ये प्रेझेंट असतील तर त्यांची व्हॅलेन्सी सारखी असते. हा एक पॉइंट तुम्ही नोट करून ठेवा. एलिमेंट प्रेझेंट इन सेम शेल शोज सेम ग्रुप शोज सेम व्हॅलेन्सी. म्हणजे एका सेम ग्रुप मधले एलिमेंट त्यांची व्हॅलेन्सी पण सारखी असणार. बरोबर. आता मी घेतलं सोडियम. आता बघा सोडियमचा ॲटॉमिक नंबर असतो 11. तर याला आपण लिहू याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन त्याला आपण लिहू शकतो 281 2,8, 2 8 झाले बरोबर आणि 11 पाहिजेत ना आपल्याला. तर इथे 1 इलेक्ट्रॉन घेऊयात बरोबर 2,8,1. मला सांगा शेवटच्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे? शेवटच्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? शेवटच्या शेलमध्ये तुमच्या 1 इलेक्ट्रॉन आहे बरोबर. सो देअरफॉर आउटर मोस्ट शेल किंवा आपण याला व्हॅलेन्स शेल म्हणू. व्हॅलेन्स शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत? व्हॅलेन्स शेल इज इक्वल्स टू किती इलेक्ट्रॉन आहेत? 1 इलेक्ट्रॉन इन व्हॅलेन्स शेल राइट. व्हॅलेन्स शेलमध्ये तुमच्या एकच इलेक्ट्रॉन आहे. तर तुमची व्हॅलेन्सी किती झाली? सो देअरफॉर व्हॅलेन्सी ऑफ सोडियम, सोडियमची व्हॅलेन्सी किती झाली? व्हॅलेन्सी ऑफ सोडियम इज 1 बरोबर. त्याची पण व्हॅलेन्सी 1 झाली. तर मी काय म्हणू शकतो? जर आपले एलिमेंट एका ग्रुपमध्ये असतील तर त्याची व्हॅलेन्सी काय असणार? सेम असणार. आता बघा लिथियम आणि सोडियम बघूयात. लिथियम काय झालं तुमचा 2,1 आणि सोडियम काय झाला तुमचा 2,8,1 बरोबर 2,8,1. आता इथे काय होतंय बघा. हा लिथियमचा न्यूक्लियस, हा न्यूक्लियस झाला. न्यूक्लियसवर चार्ज पॉझिटिव्ह असतो लक्षात ठेवा. आता या आयोगाच्या
23 जानेवारीला जो पेपर झाला त्याच्यावर हा प्रश्न आलेला. लिथियम आहे, लिथियमचा न्यूक्लियस हा पहिला शेल, बरोबर, हा दुसरा शेल. पहिल्या शेलला आपण के म्हणतो, दुसरा शेल एल झाला, बरोबर, लक्षात ठेवा. लिथियम मध्ये 2 शेल आहेत, बरोबर. आता आपलं सोडियम आहे, सोडियमचा न्यूक्लियस पुन्हा पॉझिटिव्ह चार्ज. न्यूक्लियस नेहमी पॉझिटिव्ह चार्ज असतो, कारण न्यूक्लियस मध्ये काय असतं, न्यूक्लियस कंटेन्स प्रोटॉन अँड न्यूट्रॉन. ही पहिली कक्षा, ही दुसरी कक्षा, ही तिसरी कक्षा, बरोबर. आता बघा लिथियम मध्ये 2 कक्षा होती, इथे के शेल, एल शेल, एम शेल. मला सांगा याच्यामध्ये 2च शेल आहेत, बरोबर, 2 शेल्स. आणि इकडे काय झालं, टोटल 3 शेल्स प्रेझेंट, राईट, 3 शेल्स. जसजसे शेल वाढत गेले तशी तशी साईज वाढणार. तर मी असं म्हणू शकतो, वरून खाली जाताना तुमचे शेल वाढणार, शेल वाढले की साईज वाढली. आपण असं म्हणू शकतो, टॉप टू बॉटम इन अ ग्रुप, टॉप टू बॉटम इन ए ग्रुप, नंबर ऑफ शेल्स इन्क्रीजेस, नंबर ऑफ शेल्स इन्क्रीजेस म्हणजे शेल्स वाढतात, नंबर ऑफ शेल्स इन्क्रीजेस, देअरफॉर ॲटॉमिक साईज इन्क्रीजेस. त्यामुळे तुमच्या ॲटमची साईज किंवा ॲटमचा आकार वाढतो. कळाला हा पॉइंट? आकार का वाढतो टॉप टू बॉटम? कारण तुमचे नंबर ऑफ शेल्स वाढले, बरोबर. हा तुमचा एकदम डिटेल कन्सेप्ट मी तुम्हाला सांगितला. तुम्ही लक्षात ठेवा, वरून खाली जाताना आकार वाढतो, वरून खाली जाताना आकार वाढतो. लक्षात ठेवा, वरून खाली जाताना आकार वाढतो. आकार का वाढतो याच्यावर प्रश्न येतो, की बा आपण आवर्त सारणीमध्ये एका समूहामध्ये वरून खाली येताना आकार का वाढतो? आकार वाढण्याचं कारण काय आहे? आकार वाढतो कारण तुमच्या ॲटम मध्ये शेल्स वाढतात. शेल्स वाढला की आपल्या ॲटमचा आकार वाढतो, बरोबर. क्लिअर? ओके, हा एक पॉइंट झाला. आता आपण पिरियड मध्ये बघू. 2 पॉइंट लिहून घेऊ आपण. पहिला पॉइंट असा लिहू, इन ए ग्रुप म्हणजे वरून खाली जाता, इन ए ग्रुप टॉप टू बॉटम ॲटॉमिक साईज इन्क्रीजेस म्हणजे ॲटॉमिक साईज काय झाली, वाढणार. असा अपवर्ड एरो म्हणजे इन्क्रीज, वाढत गेला, वाढतोय. मी अपवर्ड एरो लिहिला म्हणजे काय, तो वाढणार. हा, आता सेकंड पॉइंट बघूयात, इन अ पिरियड. पिरियड म्हणजे आपला तो पूर्ण विराम, त्याला काय म्हणतो आपण, पिरियड. जो आपला आडवा असतो ना, आडव्या पंक्त्या, त्याला काय म्हणतो आपण, पिरियड. इन अ पिरियड लेफ्ट टू राईट, डावीकडून उजवीकडे जाताना, लेफ्ट टू राईट ॲटॉमिक साईज डिक्रीजेस. ॲटॉमिक साईज काय होते, कमी होते. डिक्रीज म्हणजे कमी होणे, कमी होते. इकडे वाढते, इकडे कमी होते. आता वाढते कसं कळालं आपल्याला, की शेल्स वाढले म्हणून साईज वाढते. आता कमी कशी होणार, आता हे तुम्हाला मी डिटेलमध्ये समजून सांगतो. आता बघा लिथियमचा ॲटॉमिक नंबर 3, बरोबर. लिथियमचा ॲटॉमिक नंबर किती असतो? ॲटॉमिक नंबर म्हणजे अनुक्रमांक, ॲटॉमिक नंबर 3. लिथियमचा अनुक्रमांक किती आहे? याचा अनुक्रमांक 3 आहे, किंवा अनुअंक, त्याला अनुअंक म्हणा किंवा अनुक्रमांक म्हणा. याचा अनुअंक 3 असल्यामुळे, आता बघा या अनुअंक 3 मध्ये, याच्यामध्ये 3 प्रोटॉन असतात, 3 प्रोटॉन आणि याच्यामध्ये 3 इलेक्ट्रॉन असतात, 3 इलेक्ट्रॉन, बरोबर. प्रोटॉनवर काय असतो, पॉझिटिव्ह चार्ज असतो. प्रोटॉनवर असतो पॉझिटिव्ह चार्ज आणि इलेक्ट्रॉनवर असतो निगेटिव्ह चार्ज, बरोबर. इलेक्ट्रॉनवर काय असतो, निगेटिव्ह चार्ज. आता आज आपला हा पहिला पॉईंट आहे की टॉप टू बॉटम साईज वाढते, लेफ्ट राईट साईज कमी होते. आता याचं आपण परफेक्टली रिझन बघूयात, का साईज कमी होते, का साईज वाढते. आता कुठला जर आपण अनुक्रमांक घेतला किंवा अनुअंक घेतला, त्याच्यामध्ये समजा 3 अनुअंक असेल तर त्याच्यात 3 प्रोटॉन असतात आणि 3 इलेक्ट्रॉन असतात, बरोबर. 3 प्रोटॉन आणि 3 इलेक्ट्रॉन. आता बघा, प्रोटॉन प्रेझेंट इन न्यूक्लियस. प्रोटॉन कुठे असतो? हा न्यूक्लियस मध्ये असतो. प्रोटॉन न्यूक्लियस मध्ये असतो. प्रोटॉन हा न्यूक्लियस मध्ये असतो, बरोबर. आणि इलेक्ट्रॉन हा कशामध्ये असतो? शेल्स मध्ये असतो. हा कक्षेमध्ये असतो. इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन शेल किंवा ऑर्बिट, त्याला आपण ऑर्बिट पण म्हणतो, है ना. ऑर्बिट म्हणजे शेल असतं, की न्यूक्लियसच्या जे अवतीभोवती स्टेशनरी पाथ असतं. बघा, ऑर्बिट म्हणजे काय असतं, स्टेशनरी पाथ अराउंड न्यूक्लियस. न्यूक्लियसच्या भोवती जे पाथ असतं त्याला आपण काय म्हणतो, ऑर्बिट. हा न्यूक्लियसच्या भोवती जी पाथ झाली ना, यालाच काय म्हणतो आपण, ऑर्बिट. याला ऑर्बिट म्हणायचं. काय असतं ते, ऑर्बिट असतं. ते फिक्स असतं. स्टेशनरी पाथ म्हणजे फिक्स्ड असतं.
त्याची पोझिशन फिक्स्ड असते. त्या ऑर्बिटमध्ये कोण असतो? इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन ऑर्बिट किंवा शेल. आता बघा होतं काय? आता जर लिथियम म्हटलं तर लिथियमच्या न्यूक्लियसमध्ये जर मी लिथियम जर म्हटलं, लिथियमच्या न्यूक्लियसमध्ये किती प्रोटॉन आहेत? 1 प्रोटॉन, 2 प्रोटॉन, 3 प्रोटॉन. बरोबर. हा लिथियमचा न्यूक्लियस आणि हा लिथियमचा एक शेल झाला. बरोबर. आता बघा याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन इथं आहे, के शेल आणि एल शेल. आता जर मी हा बेरिलियम घेतला, बेरिलियम म्हणजे बेरिलियमचा ॲटॉमिक नंबर 4. आता जर ॲटॉमिक नंबर 4 आहे, तर याच्या न्यूक्लियसमध्ये किती प्रोटॉन असतील? 1 प्रोटॉन, 2 प्रोटॉन, 3 प्रोटॉन, 4 प्रोटॉन. बरोबर. म्हणजे याच्या न्यूक्लियसमध्ये 4 पॉझिटिव्ह चार्ज आलेत. आता बघा होतं काय? तुमच्या न्यूक्लियसमध्ये 4 पॉझिटिव्ह चार्ज. बरोबर. जसं-जसं न्यूक्लियसचा चार्ज वाढत चालला. आता मला सांगा, आता हा न्यूक्लियस आहे. बरोबर. समजलं हे इलेक्ट्रॉन आहेत. आता आपण एक एक्झाम्पल समजूयात. आता बघा दोघांचा कक्षा सेमच आहे, के आणि एल. याचा ॲटॉमिक नंबर किती असतो? 3 म्हणजे 2,1 म्हणजे हा झाला के आणि एल. याचा किती असतो ॲटॉमिक नंबर? बेरिलियमचा 4 असतो. बरोबर. म्हणजे 2,2. के आणि एल दोघांमध्ये कक्षा तर सेमच आहे. के एल बरोबर. याला आपण काय म्हणतो? आपण ऑर्बिट म्हणतो. दोघांचे ऑर्बिट सेम आहेत. आता विचार पडतो सर दोघांचे ऑर्बिट सेम आहे म्हणजे दोघांची साईज सेम पाहिजे ना, दोघांचा आकार सेम पाहिजे. पण असं नसतं. दोघांचा आकार सेम का नसतो? मी तुम्हाला आता इथे समजावून सांगतो. आता मला सांगा, लिथियममध्ये 3 प्रोटॉन, बरोबर? आणि याच्यामध्ये 4 प्रोटॉन. जसजसे न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन वाढतात, लक्षात ठेवा, जसे-जसे न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन वाढतात, तो प्रोटॉन काय करतो, जो आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन आहे त्याला ओढतो आपल्याकडे, बरोबर? आता हा समजा इथे इलेक्ट्रॉन आहे, बरोबर? हा इलेक्ट्रॉन आहे. हे प्रोटॉन काय करतो, या इलेक्ट्रॉनला ओढतात. म्हणजे काय होतं ते अंकुंचन पावतात. म्हणजे काय श्रिंकिंग होते. म्हणजे तुमची जी साईज आहे ती कमी-कमी होत जाते, बरोबर ना? आता काय होतं बघा, तुमच्या न्यूक्लियसमध्ये जर प्रोटॉन्स वाढले, जर न्यूक्लियसमध्ये पॉझिटिव्ह चार्ज वाढला, तर न्यूक्लियसचा पॉझिटिव्ह चार्ज काय करणार? तो मायनस चार्जला ओढणार, बरोबर? आता प्लस चार्ज नेहमी मायनस चार्जला ओढतो. प्लस चार्ज हा काय करतो? मायनस चार्जला ओढतो किंवा मायनस चार्ज प्लस चार्जला ओढून घेतो, बरोबर? हे दोघं जवळ-जवळ येतील. आता मला सांगा याच्यामध्ये बेरिलियममध्ये तुमचा हा जो बेरिलियम आहे, याला काय म्हणतो आपण? बेरिलियम. बेरिलियममध्ये मला सांगा किती प्रोटॉन आहेत? 4 प्रोटॉनमध्ये 4 पॉझिटिव्ह चार्ज. तो हा जास्त पॉझिटिव्ह चार्ज ना. जितका जास्त पॉझिटिव्ह चार्ज, तितका जास्त ओढण्याची पॉवर वाढली. तर म्हणजे तो काय करेल, त्या इलेक्ट्रॉनला आपल्याकडे ओढेल. जेव्हा इलेक्ट्रॉनला आपल्याकडे ओढेल, तर त्याची साईज काय होईल? कमी होईल ना, बरोबर? तर मी असं म्हणू शकतो, आता एक पॉइंट आपण लिहू. आवर्त सारणीमध्ये डावीकडून उजवीकडे जाताना, आवर्त सारणीमध्ये डावीकडून उजवीकडे जाताना ॲटममध्ये प्रोटॉनची संख्या वाढते. ॲटममध्ये प्रोटॉनची संख्या वाढल्यामुळे प्रोटॉनचं आणि इलेक्ट्रॉनचं अट्रॅक्शन वाढतं. प्रोटॉनचं आणि इलेक्ट्रॉनचं अट्रॅक्शन वाढल्यामुळे त्यांचा आकार, या ॲटमचा आकार कमी होतो. तर आपण असं लिहूयात, आवर्त सारणीमध्ये आवर्त सारणीमध्ये सारणीमध्ये डावीकडून उजवीकडे जाताना, डावीकडून उजवीकडे जाताना म्हणजे लेफ्ट टू राईट लिहून घ्या ना आपण. आवर्ती सारणीमध्ये लेफ्ट टू राईट जाताना, लेफ्ट टू राईट जाताना जाताना ॲटमच्या न्यूक्लियसमध्ये प्लस चार्ज वाढतो. ॲटमच्या न्यूक्लियसमध्ये पॉझिटिव्ह चार्ज वाढतो. पॉझिटिव्ह चार्ज वाढतो. त्यामुळे प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्सचं अट्रॅक्शन वाढतं. त्यामुळे प्रोटॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स, त्यामुळे प्रोटॉन्स आणि इलेक्ट्रॉन्सचं अट्रॅक्शन वाढतं. इलेक्ट्रॉन्सचे अट्रॅक्शन वाढते. वाढतं. त्यामुळे ॲटमचा आकार कमी होतो. त्यामुळे ॲटमचा आकार कमी होतो. हे लक्षात ठेवा. तर असा प्रश्न विचारू शकतो, की डावीकडून उजवीकडे जाताना ॲटमचा आकार कमी का होतो? ॲटमचा आकार कमी का होतो म्हणजे काय वाढतं? न्यूक्लियसमध्ये पॉझिटिव्ह चार्ज वाढतो म्हणजे प्रोटॉन्स वाढतात. आपण त्यालाच काय म्हणतो?
या पॉझिटिव्ह चार्जला म्हणतो इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज वाढतो. इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज वाढतो. चार्ज वाढतो त्यामुळे आकार कमी होतो. त्यामुळे आकार कमी होतो. हा खूप महत्वाचा पॉइंट आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. याच्यावर पण प्रश्न विचारू शकतात. किंवा लेफ्ट टू राईट जाताना आकार का कमी होतो? आकार का कमी होतो? कारण तुमच्या न्यूक्लियसचा चार्ज वाढतो. कोणता चार्ज वाढतो? पॉझिटिव्ह चार्ज वाढतो. न्यूक्लियसचा जर पॉझिटिव्ह चार्ज वाढला तर आपल्या ॲटमची साईज कमी होते, म्हणजे ॲटमचा आकार कमी होतो. हा पॉइंट समजला आपल्याला? बरोबर. आता तुम्हाला जर प्रश्न असा विचारला की 4 एलिमेंट्स दिलेले आहेत, की खालील दिलेल्यापैकी कोणत्या एलिमेंटची साईज जास्त आहे? खालील दिलेल्यापैकी कोणत्या एलिमेंटची साईज जास्त आहे? एलिमेंटची साईज जास्त आहे. एलिमेंटचा आकार जास्त आहे. साईज जास्त आहे. ओके. तुम्हाला 4 एलिमेंट दिले. ऑप्शन ए झाला, ऑप्शन बी झाला, ऑप्शन सी आणि ऑप्शन डी. सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम आणि सीझियम हे दिलेत तुम्हाला. बरोबर. आता हे 4 एलिमेंट्स तुम्हाला दिलेले आहेत. आता मला माहिती आहे पिरियोडिक टेबल मध्ये, जसं मला पिरियोडिक टेबल आपल्याला माहिती आहे. बरोबर. आता हा जो पिरियोडिक टेबल आहे, तर पिरियोडिक टेबल मध्ये बघा काय काय दिलेलं आहे. पहिला जो ग्रुप आहे त्याच्यामध्ये लिथियम आहे, सोडियम आहे, पोटॅशियम साईज वाढत चालली, रुबिडियम साईज वाढला, सीझियमची साईज वाढली ना, साईज वाढत चालली की नाही. आता एकाच ग्रुप मधले एलिमेंट आहे. बरोबर. हे एका ग्रुप मधले एलिमेंट आहेत, त्यामुळे यांची साईज काय झाली? वाढली ना. जसं जसं मी खाली खाली जाणार तशी साईज वाढणार. बरोबर. लिथियम छोटा, पोटॅशियम इन्क्रीज, रुबिडियम और इन्क्रीज, अगेन हा काय झाला? इन्क्रीज झाला. म्हणजे जसं जसं खाली जाणार सेम ग्रुप मध्ये, जसं जसं खाली जाणार तशी तशी साईज वाढणार. म्हणजे याचा आन्सर काय असणार? डी ऑप्शन. बरोबर. याचा आन्सर काय असणार? डी ऑप्शन. आता बघा 2017 मध्ये हा प्रश्न विचारलेला. आता बघा प्रश्न काय विचारलेला, खालील पैकी कोणत्या संचात सर्व मूलद्रव्ये पी खंडातील आहेत? खालील पैकी कोणत्या संचात मूलद्रव्ये म्हणजे तुमचे एलिमेंट, मूलद्रव्ये पी खंडात आहेत? पी खंडात आहेत. बरोबर. हा प्रश्न विचारला होता. त्यांनी ऑप्शन दिले तुम्हाला, फॉस्फरस, बोरॉन अँड टीबी. ऑप्शन बी दिले तुम्हाला पोलोनियम, बेरियम अँड टेक्नेशियम. ऑप्शन सी दिले तुम्हाला लीड, बिस्मथ, टेलरियम. आणि ऑप्शन डी दिले तुम्हाला वरील कोणतेही नाही. वरील पैकी कोणतेही नाही. कोणतेही नाही. आता बघा हा प्रश्न कधी येणार आपल्याला? जर आपल्याला आवर्त सारणी माहिती असेल तेव्हा. बरोबर. आणि असा प्रश्न विचारतो, आवर्त सारणीमध्ये हा प्रश्न विचारला गेलेला आहे. तर तुम्हाला माहिती आहे आवर्त सारणीमध्ये हा प्रश्न जर विचारलेला आहे तर आपण आवर्त सारणी पाठ करायला हवी. बरोबर. आवर्त सारणी पाठ करायला हवी ना, की आवर्त सारणीमध्ये कुठले कुठले एलिमेंट्स आहेत. चला तर मी तुम्हाला एक शॉर्टकट मध्ये सांगतो की आवर्त सारणी कशी कशी लक्षात ठेवायची आहे. बरोबर. शॉर्टकट मध्ये सांगतो की कसं कसं आपल्याला एलिमेंट्स लक्षात ठेवायचे आहे. आवर्त सारणीमध्ये टोटल किती एलिमेंट्स आहेत? 118 एलिमेंट्स आहेत. आवर्त सारणीमध्ये टोटल 118 एलिमेंट आहेत आणि 118 एलिमेंट्स 4 ब्लॉक मध्ये डिवाइड केलेले गेले आहेत. ते 4 ब्लॉक कुठले? एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक आणि ए ब्लॉक असे 4 ब्लॉक आहेत. त्या 4 ब्लॉक मध्ये एलिमेंट्स आपण डिवाइड केले, एस ब्लॉक, पी ब्लॉक आणि डी ब्लॉक आणि ए ब्लॉक. आता बघा आवर्त सारणी तुम्हाला मी पुन्हा एकदा दाखवतो. हा टेबल आहे आपला, याला पिरियोडिक टेबल म्हणतो, आवर्त सारणी. पिरियोडिक टेबलवर प्रश्न विचारले जातात. पिरियोडिक टेबलवर प्रश्न विचारले जातात. तर आपण बघूयात. मी पुन्हा तुम्हाला स्लाइड शेअर करतो. खूप सारे प्रश्न विचारले जातात पिरियोडिक टेबलवर, तर ते आपण बघूयात. तुम्हाला कळतंय ना? तर तुमच्या कमेंट्स मला कळवा की हे लेक्चर तुम्हाला कसं वाटलं आणि कशा प्रकारे तुम्हाला
दोन्ही लँग्वेजमध्ये ठीक जात आहे. माझा एकच उद्दिष्ट आहे की तुम्हाला दोन्ही लँग्वेजमध्ये समजावं. मोस्टली आपण इंग्लिशमध्ये जास्त प्रिफर करणार, कारण हा सायन्स विषय आहे. सायन्स विषयामध्ये तुम्हाला इंग्लिशमध्ये लगेच कळतं. क्लासिफिकेशन वगैरे या सगळ्या गोष्टी आपल्याला कळून जातात. आणि आता मोस्टली जवळपास आपण 10वी पर्यंत या गोष्टी शिकलेल्या असतोच. 10वी पर्यंत या गोष्टी शिकलेल्या असतात, आणि मराठी मीडियममध्ये पण आणि इंग्लिश मीडियममध्ये पण. तर त्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला इथे दाखवतो. प्रश्न काय दिलेला होता की पी खंडामध्ये कुठले कुठले एलिमेंट्स प्रेझेंट आहेत. चला, आता हा पिरियडिक टेबल आहे बरोबर. आता या पिरियडिक टेबल मध्ये बघा, हा आपला एस खंड आहे. हा एस झाला पूर्ण, हा एस, हा इथे डी झाला पूर्ण, हा पी खंड झाला, आणि हा झाला आपला एफ खंड. एफ म्हणजे एफ ब्लॉक. दोन टाईपचे खंड, दोन टाईप एफ ब्लॉक मध्ये आहेत. दोन टाईप कुठल्या कुठल्या? आपला लॅन्थेनाइड आणि ऍक्टिनाइड. ओके, कोणते कोणते असतात? लॅन्थेनाइड आणि ऍक्टिनाइड. आता मला सांगा, आता पी खंडामध्ये तुम्हाला कुठले कुठले एलिमेंट दिसतात? पी खंडामध्ये, पी खंडामध्ये विचारलं ना आपल्याला, कशामध्ये विचारलं की पी खंडात कोणते कोणते आहेत. आता पी खंडामध्ये हा झाला बघा, हा पूर्ण झाला आपला पी खंड. आता फॉस्फरस कुठे दिसतो का पी खंडामध्ये? का प्रश्न सॉल्व्ह करताना बिलकुल सिंपल टेक्निक. फॉस्फरस कुठे दिसतोय का? हा चला, फॉस्फरस तर आहे. ओके, फॉस्फरस आहे बरोबर. आता फॉस्फरस सोबत बोरॉन दिलेला आहे. चला, बोरॉन पण आहे पी खंडामध्ये. टीबी, टीबी कुठे दिसतोय का? बघा, टीबी कुठे दिसतोय का? ऍक्च्युली टीबी हा एफ खंडामध्ये येतो. हा बघा, टीबी तुम्हाला एफ खंडामध्ये दिसेल. टीबी कुठे दिसेल तुम्हाला? एफ खंडामध्ये. आता इथे दाखवतो मी तुम्हाला टीबी. हा बघा, टीबी इथे दिसतोय. हा एफ खंडामध्ये, हे ऑप्शन रॉंग झालं बरोबर. हे ऑप्शन तुमचं रॉंग झालं. हा एफ खंडामध्ये असल्यामुळे तुमचं हे ऑप्शन रॉंग झालं. लक्षात ठेवा, हे ऑप्शन आपलं रॉंग झालं. एक मिनिट, थोडस आपलं रायटिंग कनेक्शन लूज होत आहे. कळालं? म्हणजे पहिला ऑप्शन तर रॉंग झाला आपलं. पहिला ऑप्शन बिलकुल रॉंग आहे. आता आपल्याला बघायचं दुसऱ्या ऑप्शन मध्ये काय. आता तुम्हाला इथं दिसतंय बेरियम बरोबर. तुम्हाला काय दिसतंय? बेरियम दिसतंय बघा. आता बघा, हा बेरियम दिसतोय तुम्हाला इथं. बेरियम बरोबर, बेरियम इथे आहे. हा एस खंडात आला म्हणजे हे ऑप्शन पण गेलं. आता राहिलं पीबी, बीआय आणि टेलेरियम. बघा कुठे दिसते? पीबी दिसते, हा बघा पीबी इथं आहे, बिस्मथ इथं आहे, आणि हा टेलेरियम इथं आहे. बघा, हे तिन्ही पी खंडातले एलिमेंट दिसले तुम्हाला. तिन्ही कसे पी खंडातले एलिमेंट्स आहेत. आता हा प्रश्न म्हणजे इतका पाहिजे तितका सोपा नाही आहे. जर तुम्हाला या गोष्टी माहिती असतील तर तुम्ही सरळ सरळ हे सांगू शकता बरोबर. या गोष्टी जर माहिती असतील, तुम्हाला माहित असेल पिरियडिक टेबल, तर या गोष्टी तुम्ही सांगू शकता, कारण हा प्रश्न विचारलेला आहे. हा आयोगाचाच प्रश्न आहे, त्यामुळे यावर पण प्रश्न विचारू शकतो. आता यावेळेस पी खंडात विचारला, एस खंडामध्ये विचारू शकतात, डी खंडामध्ये विचारू शकतात. तर याचं उत्तर काय झालं? ऑप्शन सी बरोबर. याचं उत्तर काय झालं? ऑप्शन सी. तर आवर्ती सारणीवर 2012 मध्ये विचारला, 13 मध्ये विचारला, 18 मध्ये विचारला, 17 मध्ये विचारला, 17 मध्ये 2 वेळा प्रश्न विचारले गेलेले आहेत. ओके, तर आपण काय म्हणू शकतो? टॉप टू बॉटम जाताना ऍटॉमिक साईज वाढते, लेफ्ट टू राईट जाताना ऍटॉमिक साईज कमी होते. हे आवर्त सारणीचं पहिलं लेक्चर झालं. आता आवर्त सारणीमध्ये आपण अजून लेक्चर्स घेणार आहोत बरोबर. तर आपण आज काय शिकलो? किंवा आवर्त सारणी म्हणजे काय? पहिला पॉईंट, आवर्त सारणी म्हणजे काय? आवर्त सारणीची मांडणी कोणी केली? आवर्त सारणीला पहिले कोणी सांगितलं? फादर ऑफ पिरियडिक टेबल कोण? सुरुवातीला पिरियडिक टेबल बद्दल माहिती सांगितली आपल्याला कोणी? मेंडेलिव्ह है ना, मेंडेलिव्ह राईट. मेंडेलिव्ह द फादर ऑफ पिरियडिक टेबल. मेंडेलिव्ह काय म्हटलं की जे एलिमेंट्स आपण अरेंज केले ते ऍटॉमिक मास नंबर नुसार अरेंज केलेले आहेत. नंतर आपण न्यूलँड्स बद्दल थोडं सांगितलं. न्यूलँड्स आला, पण न्यूलँड्सनी ऑक्टेव दिले, अष्टके दिले. त्यानंतर फिर आपला कोण आला? हेनरी मोजली. हेनरी मोजलीने काय दिलं आपल्याला? मॉडर्न पिरियडिक टेबल. तर मॉडर्न पिरियडिक टेबल बद्दल आपण आज शिकलो की मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये काय काय गोष्टी असतात, ऍटॉमिक साईज कशी वाढते, ऍटॉमिक साईज कशी कमी होते बरोबर. या दोन गोष्टी मी आज तुम्हाला सांगितल्या आहेत. आता बघा, आता ऍटॉमिक साईज, पुन्हा ऍटॉमिक साईज ऑफ सेम एलिमेंट्स
ऑफ सेम एलिमेंट, सेम मूलद्रव्य, एलिमेंट म्हणजे मूलद्रव्य, सेम एलिमेंट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू या इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू पॉझिटिव्ह चार्ज. पॉझिटिव्ह चार्ज. आता राज्यसेवा 23 जानेवारीला पण याच्यावर प्रश्न विचारलेला. आता मी तुम्हाला मॅग्नेशियम दिलं, मॅग्नेशियम प्लस चार्ज आणि मॅग्नेशियम प्लस 2 चार्ज. आता मला सांगा कोणाची साईज कमी असेल? मी काय म्हटलं की ॲटॉमिक साईज इन्व्हर्सली प्रपोर्शनल, म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज वाढला तर साईज कमी होते, म्हणजे दोघांचं रिलेशन विरुद्ध आहे. साईज आणि चार्ज, पॉझिटिव्ह चार्जचं रिलेशन विरुद्ध आहे, बरोबर. आता मला सांगा इथे काय झालं, जास्त पॉझिटिव्ह म्हणजे मॅग्नेशियमची साईज वाढली, इथं साईज कमी झाली, इथं साईज अजून कमी झाली. जितका जास्त पॉझिटिव्ह चार्ज आपल्या सेम एलिमेंटवर, मी पुन्हा एकदा सांगतो की सेम एलिमेंट मी इथं सांगितले तुम्हाला. जर हे 3 एलिमेंटची तुम्हाला साईज बघायची असेल तर आपण काय करणार, जर तुमच्या सेम एलिमेंटवर जर प्लस चार्ज दिला असेल तर जितका जास्त प्लस चार्ज तितकी कमी साईज, हे लक्षात ठेवा. आणि दुसरं एक रिलेशन आहे ॲटॉमिक साईज, म्हणजे ॲटमचा आकार, ॲटॉमिक साईज ऑफ सेम एलिमेंट is directly proportional to negative charge, is directly proportional to negative charge. म्हणजे ॲटॉमिक साईज इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू निगेटिव्ह चार्ज असं म्हणू शकतो. सेम एलिमेंट म्हणा किंवा इन सेम पिरियड म्हणा, असंही चालेल. आता बघा आपल्याकडे ऑक्सिजन आहे O-2. कशाची साईज वाढणार? जितका जास्त निगेटिव्ह चार्ज तितकी जास्त साईज. इकडे साईज स्मॉल, इकडे साईज वाढली, इकडे साईज वाढली. जितका जास्त निगेटिव्ह चार्ज तितकी जास्त साईज वाढेल. पुन्हा एक रिलेशन मी सांगतो. atomic size is inversely, atomic size in a period, atomic size of element in a same period, atomic size of element in a period, in a same period, आपण असं म्हणू शकतो, in a same period is inversely proportional to positive charge, inversely proportional to positive charge. आता बघा फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सोडियम दिलाय, सोडियम प्लस Mg+2 आणि ॲल्युमिनियम प्लस 3 हे दिलंय, बरोबर. ॲल्युमिनियम प्लस 3. आता याच्यापैकी मला सांगायचं तुम्हाला, जितका जास्त पॉझिटिव्ह चार्ज तितकी कमी साईज, म्हणजे याची साईज सगळ्यात जास्त, साईज थोडी कमी झाली, याची साईज सगळ्यात कमी, बरोबर. आणि नेक्स्ट पॉइंट आपण असा पण म्हणू शकतो, नेक्स्ट पॉइंट असा झाला ॲटॉमिक साईज ऑफ एलिमेंट इन अ सेम पिरियड, ऑफ एलिमेंट इन अ सेम पिरियड इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू निगेटिव्ह चार्ज. म्हणजे जितका जास्त मायनस चार्ज वाढणार, निगेटिव्ह चार्ज वाढणार, तितकी जास्त साईज वाढणार. आता बघा याचं एक्झाम्पल, सेम पिरियड म्हटलंय मी, म्हणजे आपल्याकडे आहे फ्लोरीन -O-2 आणि N-3. नायट्रोजन, ऑक्सिजन आणि फ्लोरीन हे एकाच पिरियड मध्ये आहेत. आता जितका जास्त निगेटिव्ह चार्ज, बरोबर, याची सगळ्यात जास्त, याची कमी, याची सगळ्यात कमी, बरोबर. म्हणजे जितका जास्त निगेटिव्ह चार्ज वाढणार तितकी जास्त साईज वाढणार, बरोबर. आणि बघा याच्यामध्ये सेम इलेक्ट्रॉन असतात. मायनस चार्ज आला ना, याचा ॲटॉमिक नंबर 9 आहे, याचा 8 आहे आणि याचा 7 आहे, बरोबर. आता 9 आणि -1 म्हणजे प्लस करायचा. जर आपण याचे इलेक्ट्रॉन्स बघितले ना, इलेक्ट्रॉन्स, एखाद्या ॲटमवर निगेटिव्ह चार्ज असतो तर आपण इलेक्ट्रॉन ऍड करतो. इलेक्ट्रॉन किती होईल? 9+1 10 इलेक्ट्रॉन. याच्यामध्ये किती होईल? 8+2 10 इलेक्ट्रॉन. याच्यामध्ये किती होईल? 7+3 10 इलेक्ट्रॉन. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, सर मायनस तुम्ही ऍड का केलं? मायनस म्हणजे दुसऱ्याकडून घेतले त्यांनी. मायनस जेव्हा आला तर आपल्याला ऍड करायचं आहे. मायनस चार्ज आला तर ऍड करा, प्लस चार्ज आला तर मायनस करा. म्हणजे किती इलेक्ट्रॉन झाले? तिघांकडे बघा 10 इलेक्ट्रॉन आहेत. म्हणजे तिघांमध्ये सेम इलेक्ट्रॉन आहेत. आपण त्याला काय म्हणतो? सेम इलेक्ट्रॉन स्पीशीज, किंवा त्यालाच प्रॉपर केमिकल लँग्वेज मध्ये आपण आयसो इलेक्ट्रॉनिक म्हणतो. आयसो इलेक्ट्रॉनिक म्हणजे सेम इलेक्ट्रॉन, बरोबर. आता इथे बघा याचा ॲटॉमिक नंबर किती आहे? याचा 11, याचा 12 आणि याचा 13, बरोबर. आता तुम्हाला इलेक्ट्रॉन्स बघायचं, तर इलेक्ट्रॉन्स किती येतील? इलेक्ट्रॉन्स मायनस करा. आता इलेक्ट्रॉन 11 - 1 10, इथं 12 - 1 सॉरी 12 - 2 10, इकडे 13 - 3 10. जितका पॉझिटिव्ह चार्ज तितके इलेक्ट्रॉन मायनस करा. याच्यामध्ये पण 10 इलेक्ट्रॉन, याच्यामध्ये पण 10 इलेक्ट्रॉन, याच्यामध्ये पण 10 इलेक्ट्रॉन. म्हणजे जर सगळ्यात मध्ये 10 इलेक्ट्रॉन आहेत, आपण याला काय म्हणू? आयसो इलेक्ट्रॉनिक स्पीशीज. म्हणजे त्याच्यामध्ये सेम इलेक्ट्रॉन असतात. ओके, सेम इलेक्ट्रॉन, सारखे इलेक्ट्रॉन असलेले
ओके असलेले. तर आजच्या या आवर्त सारणीच्या लेक्चरमध्ये आपण पहिलंच लेक्चर होतं. लेक्चरमध्ये आपण आवर्त सारणी काय आहे, कशी आली, त्याचे महत्त्वाचे मुद्दे डिस्कस केले. ॲटॉमिक साईज बद्दल, ॲटॉमिक आकार, ॲटमच्या आकाराबद्दल आपण आज शिकलोय. बरोबर? तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तर प्लीज हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपलं YouTube चॅनल, जेणेकरून जेही अपकमिंग नवीन व्हिडिओज येतील ते तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे लगेच करण्यात येतील. ओके. धन्यवाद. तर आज आपण इथेच थांबूयात. थँक यू.